नया इतिहास लिखेंगे। नमस्कार, आपण पाहत आहात लोकजागर इंडिया आणि मी संयुक्ता देशमुख थेट दिल्लीवरून। 2 नोव्हेंबर 2025 ची ती ऐतिहासिक रात्र मुंबई DY पाटील स्टेडियम पासून ते संपूर्ण देशभरात एकच आवाज घुमत होता, भारत माता की जय। भारतीय महिलांनी इतिहासाचा सुवर्ण अध्याय लिहिला। हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघानं दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभूत करून पहिल्यांदाच ICC महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला। ही केवळ एक क्रीडा स्पर्धा नव्हती, ही देशाच्या सामाजिक विचार विश्वात झालेली एक क्रांती आहे। कपिल देव 1983 आणि महेंद्रसिंग धोनी 2011 यांना जसं पुरुष क्रिकेटला विश्वविजय मिळाला, तसंच आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली महिलांनीही इतिहास रचला आहे। ही विजय गाथा भारतीय स्त्री शक्तीच्या आत्मविश्वासाचं आणि अभिमानाचं प्रतीक आहे। फायनल मध्ये शेफाली वर्माने 87 धावांची झंझावाती खेळी केली, तर दीप्ती शर्माने 5 विकेट घेतल्या। प्लेयर ऑफ द मॅच आणि प्लेयर ऑफ द टूर्नामेंट हे दोन्ही पुरस्कार त्यांनी पटकावले। त्यांनी दाखवून दिलं की भारतात आता क्रिकेट म्हणजे पुरुषांचा खेळ ही मानसिकता कायमची संपली आहे। आणि या विजयानंतर तो भावनिक क्षणही होता, जेव्हा भारतीय खेळाडूंनी पराभूत दक्षिण आफ्रिकन खेळाडूंना गळा भेट देऊन सांत्वना दिली। खऱ्या स्पोर्ट्समनशिपचं दर्शन घडलं। हा तो क्षण होता जो कदाचित पुरुष क्रिकेटमध्ये फार क्वचित दिसतो। या संघाच्या यशामागे संघर्ष आहे। जेमिमा रोड्रिग्ज सारख्या खेळाडूंचा अल्पसंख्याक ख्रिश्चन समाजातून आलेल्या जेमिमाला धार्मिक कारणांमुळे ट्रोल करण्यात आलं होतं। मैदानात प्रवेश सुद्धा नाकारला होता, पण तिने हार नाही मानली। सेमीफायनल मध्ये तिने आपल्या बॅटने सर्व ट्रोलर्सला उत्तर दिलं आणि दाखवून दिलं की सर्व धर्म, लिंग, जातीपेक्षा मोठं असतं प्रतिभा आणि जिद्द। या विजयामागे कोच अमोल मुजुमदार यांचा मोलाचा वाटा आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर ते खेळले नसले तरी त्यांचा अनुभव, रणनीती आणि खेळाडूंवरचा विश्वास हाच या यशाचा पाया ठरला। या मुलींनी आपला स्टॅमिना टिकवण्यासाठी आवडत्या गोष्टींचा त्याग केला, आहारावर नियंत्रण ठेवलं आणि कठोर प्रशिक्षणही घेतलं। युवक आणि युवतींसाठी हा एक प्रेरणादायी संदेश आहे। यश सहज मिळत नाही, ते घडवावं लागतं। आज या विजयामुळे देशभरातील प्रत्येक गल्लीतील मुलगी म्हणेल, मी सुद्धा खेळाडू होऊ शकते। जशी विनेश फोगाट आणि साक्षी मालिकच्या पदकांनी कुस्तीला ओळख मिळवून दिली, तसंच महिला क्रिकेटरच्या या विश्वविजयाने नव्या पिढीतील मुलींना नवी दिशा दिली आहे। गोपीचंद पडळकर सारख्या काही लोकांनी महिलांना जिम मध्ये जाऊ नये असे मागासलेले विचार मांडले होते, पण या विश्वविजयानं अशा संकुचित विचारसरणीला कायमचं गाडून टाकलेलं आहे। आज भारताच्या विमेन इन ब्ल्यूनी सिद्ध केलं की महिला काही कमी नाहीत, त्या शिखरावर झेंडा रोवतातच। ही विजयगाथा म्हणजे महिला सशक्तीकरणाचं जिवंत प्रतीक आहे। भारतीय महिला क्रिकेट संघाने केवळ एक कप जिंकला नाही, तर प्रत्येक भारतीय स्त्रीला आत्मविश्वासाचं नवं पंख दिला आहे। लोकजागर इंडिया कडून विमेन इन ब्लू ला सलाम। जय हिंद, जय भारत। यही मेरे देश का कल है। एक नया इतिहास लिखेंगे।